नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. आजच्या आपण सिरीज मध्ये बघणार आहोत कस्टमर इनवॉइस, ठीक आहे, आणि कस्टमर बॅलन्स चेक कसं करायचं, ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपल्याकडे टिकोर आहे FB70, बरोबर आहे, ठीक आहे. आता एंड युजर ऍक्टिव्हिटी आपण चालू केलेली आहे, ठीक आहे. मागच्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण कस्टमर क्रिएशन केलं, ठीक आहे. आता पोस्ट द कस्टमर इनवॉइस इन FB70, ठीक आहे. जाऊया आपण आता या दोन एंट्री आपण पास आउट करणार आहोत, ठीक आहे. कस्टमर अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट रुपीज ऑफ 3 lakhs आणि कस्टमर XYZ अकाउंट डेबिट टू ऑफिस चेक रुपीज ऑफ 5 lakhs, ठीक आहे. सो ERP वरती आपण ट्रान्झॅक्शन करून बघूया. मी पाथ वाईज पण दाखवतो आणि टिकट वाईज पण दाखवतो. सो आपली मेन स्क्रीन आहे, होम स्क्रीन, SAP इझी ऍक्सेस, SAP मेन्यू लिस्ट, अकाउंटिंग, त्याच्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग, त्याच्यानंतर अकाउंट रिसिवेबल, देन फर्स्ट आहे डॉक्युमेंट एंट्री. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे FB70, ठीक आहे. FB70 इनवॉइस करून लिहून येतं. वापस एकदा सांगतो, SAP इझी ऍक्सेस, SAP मेन्यू लिस्ट, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट रिसिवेबल, डॉक्युमेंट एंट्री, FB70 इनवॉइस, ठीक आहे. सो त्याच्यावर डबल क्लिक करायचं. कंपनी कोड फर्स्ट तुम्हाला विचारतोय. सो आपला कंपनी कोड आहे TATS. सेंटर किंवा क्लिक ओके करा, ठीक आहे. सो कस्टमर ऑलवेज डेबिट आणि इथे खाली क्रेडिट लाईन आयटम, ठीक आहे. सो हा हेडर डेट आहे, कस्टमरची डिटेल इथे आपण टाकणार, इनवॉइस डेट, पोस्टिंग डेट, ठीक आहे. कंपनी कोड इथे व्हिजिबल होतोय. सो कस्टमर सर्च करून घेऊ शकतो किंवा तुम्हाला जर नंबर रेंज माहित असेल तर तुम्ही टाईप पण करू शकता. सो सर्च करा. F4 नी सुद्धा सर्च करू शकता किंवा साईडला इथे सर्च आयकॉन येतो त्यांनी सुद्धा क्लिक करू शकता. सर्च बाय कंपनी कोड, क्लिक ओके किंवा प्रेस एंटर करा. सो फर्स्ट कस्टमर आहे कस्टमर ABC लिमिटेड, ठीक आहे, जे आपण क्रिएट केले प्रिव्हियस व्हिडिओमध्ये. डबल क्लिक करा त्याच्यावरती. कस्टमर आला, कस्टमर ऍड झाला. इनवॉइस डेट टाका, ठीक आहे, 11. आजची डेट टाकली. पोस्टिंग डेट पण सेम ठेवलेली आहे. अमाऊंट किती आहे, 3 लाख रुपीज. टेक्स्ट टाइप करा, सेल्स इनवॉइस. काही टेक्स्ट टाइप करू शकता तुम्ही तुमच्या हिशोबाने. आपण काय सेल करतोय, आपण फर्निचर सेल करतोय 3 लाख रुपयाचा, ठीक आहे. तो इथून सर्च करून GL घ्यायचंय तुम्हाला. प्रेस एंटर करा. फर्निचर अकाउंट, ऍड फर्निचर अकाउंट. इथे क्रेडिट लागणार, हे क्रेडिट लाईन आयटम आपण ऍड करतोय. कस्टमर ऑलवेज डेबिट, ठीक आहे. सो 3 लाख रुपीज, 1 2 3 4. प्रेस एंटर. टेक्स्ट विचारतोय, काही ऑप्शन रिक्वायर्ड केलेला आहे आपण कॉन्फिगरेशन मध्ये. सो इथे मी लिहितो सेल्स इनवॉइस अगेन, ठीक आहे. अगेन प्रेस एंटर, ठीक आहे. सो इथे ग्रीन डॉट ओके झालेला आहे आणि इथे सुद्धा ग्रीन सिम्बॉल प्रॉपर आलेला आहे. सो आपली एंट्री प्रॉपर आहे. सो इथे सिम्युलेट करून बघा, इथे सिम्युलेशन आहे, सिम्युलेट वर क्लिक करा. एंट्री कशा पद्धतीने दिसतोय, ठीक आहे. बघा, पोस्टिंग की पुन्हा चेंज झालेला आहे. 50 फॉर क्रेडिट, बट डेबिट साठी कस्टमर इनवॉइस करताना 01 हा कस्टमर अकाउंट साठी आहे. सो 01 कस्टमर अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट, म्हणजे कस्टमर 01 अकाउंट डेबिट टू 50 फर्निचर अकाउंट क्रेडिट 3 लाख रुपीज, बरोबर आहे. आणि हा इथे हेडर डेटा, इथे खाली लाईन आयटम शो करतोय, ठीक आहे. सो पुन्हा बॅक वरती क्लिक करा, ओके करा, क्लिक ऑन सेव्ह. तुम्ही डायरेक्ट इकडे पण सेव्ह करू शकता, बट मी दाखवण्यासाठी इथं तुम्हाला बॅक केलं स्क्रीन. अगेन सेव्ह वर क्लिक करा. डॉक्युमेंट 11 वॉज पोस्टेड इन कंपनी कोड TATS, ठीक आहे. सो ही एक एंट्री पोस्ट झालेली आहे. मी कंट्रोल N करतो, हा विंडो क्लोज करतो. मी पुन्हा यस केलं, एक्झिट. नाही झालं असं तर /N प्रेस करा, त्यांनी एंड होते स्क्रीन, ठीक आहे. सो टी कोड मी टाकून दाखवतो. कंट्रोल N करतो, मी एक न्यू सेशन क्रिएट करतो. टी कोड आहे आपलं FB70. प्रेस एंटर. सेकंड एंट्री पास आउट करूया. इथे कंपनी कोड आहे आपला, नसेल तर इथे सुद्धा कंपनी कोड ऑप्शन तुम्हाला विजिबल होत आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्हाला फक्त तुमचा इथे कंपनी कोड ऍड करायचा आहे.
आणि ओके करायचं आहे. ठीक आहे. सो इथे आपण सर्च करून वेंडर घेऊया नेक्स्ट, सॉरी कस्टमर घेऊया नेक्स्ट. प्रेस एंटर किंवा ओके करा. सर्च बाय कंपनी कोड इथे बघा, कस्टमर बाय कंपनी कोड ही विंडो इथे पॉपअप, इथे वेगवेगळ्या विंडोज आहेत. ठीक आहे. सो कस्टमर बाय कंपनी कोड, सेम वेंडर साठी पण वेंडर बाय कंपनी कोड. सो सेकंड आपण कस्टमर घेऊया XYZ, थर्ड वाला आपला ऍड झाला. प्रेस एंटर करा. इथे डेट टाका, तिथे अगेन प्रेस एंटर. टेक्स्ट टाइप करा. अमाऊंट इथे टाका. अमाऊंट आपण 5 लाख रुपीज टाकतोय. 1 2 3 4 5. ठीक आहे. इथे आता ऑफिस चेअर आपण घेतोय, सेल करतोय 5 लाख रुपयाला. सर्च करा 5 लाख रुपीज ऑफिस चेअर. ठीक आहे. इथे पुट स्टार्ट, इथे स्टार टाकला तर ऑटोमॅटिकली तो अमाऊंट सिलेक्ट करतो. तर प्रेस एंटर. टेक्स्ट विचारला, अगेन सेल्स इनवॉइस म्हणून मी टेक्स्ट मेन्शन करतोय. अगेन प्रेस एंटर. काही मिस्टेक नाही, काही पॉपअप नाही, माझी एंट्री बरोबर आहे. बरोबर आहे. सिम्युलेट करून इथे चेक करा. सिम्युलेट केली. 01 कस्टमर XYZ अकाउंट डेबिट मीन्स 01 पोस्टिंग की 01 इज डेबिट फॉर कस्टमर अकाउंट डेबिट. 2 ऑफिस चेअर अकाउंट क्रेडिट 50. ठीक आहे. ते शो करते, असे विजिबल होते. देन क्लिक ऑन सेव्ह. ठीक आहे. अशा पद्धतीने कस्टमर इनवॉइस तुम्हाला पोस्ट करायचा आहे. ठीक आहे. कस्टमर इनवॉइस आपण 2 एंट्री पोस्ट केल्या. आता त्या एंट्री चेक कशा करायच्या. ठीक आहे. 2 मेथड आहेत आपल्याकडे. मी ते एक्सेल शीटवर तुम्हाला टिकवड पण दाखवतो. इथे 2 मेथड आहे. ठीक आहे. कस्टमर लाईन आयटम चेक करायचं असेल पर्टिक्युलर एक कस्टमर वाईज, सो त्याच्यासाठी टी कोड आहे FBL5N. पुन्हा बोलतोय, कस्टमर लाईन आयटम वाईज जर चेक करायचं असेल, पर्टिक्युलर कस्टमरचं बॅलन्स चेक करायचं असेल तर टी कोड आहे FBL5N. आणि जर तुम्हाला सगळ्या एंट्रीज चेक करायच्या असतील तर त्याच्यासाठी टी कोड आहे FB03, जे आपण पहिल्यापासून बघतोय. ठीक आहे. वेंडर सगळ्या एंट्री दिसणार, जनरल एंट्री, कस्टमर एंट्री, वेंडर एंट्रीज सगळ्या तिथे FB03 मध्ये डिस्प्ले होतील. FB03 साठी मी पहिला व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही पाथ वाईज चेक करू शकता तुम्हाला कसं चेक करायचं. मी आता तुम्हाला डायरेक्ट टी कोड मी दाखवणार आहे FB03 मध्ये कसं आपण चेक करू शकतो. क्लिक केलं, कंट्रोल N केलं, एक सेशन क्रिएट केलं. इथे कमांड बॉक्स मध्ये FB03 टाकलं. प्रेस एंटर करा. ठीक आहे. इथे डॉक्युमेंट नंबर विचारतोय, मी रिमूव्ह करतोय. जस्ट कंपनी कोड ठेवा. डॉक्युमेंट लिस्टवर क्लिक करायचं तुम्हाला. ठीक आहे. इथे काही करायचं नाही, काही ऍड करू नका. जस्ट एक्झिक्यूट करा. प्रेस एंटर करा कीबोर्डनी. ठीक आहे. इथे बघा सगळ्या एंट्री तुम्हाला दाखवतोय. इथे बघा डॉक्युमेंट टाईप SA फॉर कशासाठी होतं, जनरल एंट्रीसाठी होतं. इथे DR कस्टमर इन्व्हॉइस केले ना आपण 2, इथे डेट आलेली बघा. DR फॉर कस्टमर इनवॉइस. आजच्या दिवसाला आपण 2 एंट्री पास आउट केल्या. इथे डेट दाखवतोय, डॉक्युमेंट डेट, पोस्टिंग डेट. KZ म्हणजे वेंडर पेमेंट केलं. इथे खाली KR म्हणजे वेंडर इनवॉइस. FB03 मध्ये जेवढ्या पण तुम्ही ट्रान्झॅक्शन कराल, मग ती कोणतीही एंट्री असू दे, त्या सगळ्या एंट्रीज तुम्ही इथे बघू शकता. ठीक आहे. जर तुम्ही डबल क्लिक केलं कोणत्याही लाईन आयटमवर तर इथे तुम्हाला एंट्री शो करते. ठीक आहे. बरोबर आहे. INR. इथे जनरल लेजर व्ह्यू मध्ये क्लिक केलं तर ही अशा पद्धतीने तुम्हाला शो करते. ठीक आहे. डॉक्युमेंट नंबर वगैरे, फिस्कल वगैरे सगळ्या गोष्टी इथे तुम्हाला व्ह्यू होत आहे. क्लिअर झाल्या. ठीक आहे. हे झालं आपण डिस्प्ले केलं म्हणजे सगळ्या एंट्रीज चेक करू शकतो. त्याच्यानंतर आता आपण कस्टमर वॉइस चेक करूया. सो SAP मेन स्क्रीनवर यायचं. SAP इझी ऍक्सेस, SAP मेन्यू लिस्ट, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट रिसिवेबल, त्याच्यानंतर त्याच्यानंतर अकाउंट वर क्लिक करायचं. अकाउंट. ठीक आहे. पुन्हा एकदा सांगतो, SAP इझी ऍक्सेस, SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट रिसिवेबल, देन अकाउंट. त्याच्यामध्ये आहे टी कोड FBL5N. ठीक आहे. FBL5N. डबल क्लिक करा. ठीक आहे. इथे ओपन आयटम रेडिओ बटनवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे. जर इथे तुम्ही कोणताही कस्टमर नाही ऍड केला तर फक्त कंपनी कोड टाका. तुमचे जेवढे कस्टमरचं पेमेंट रिसिव्ह व्हायचं बाकी असेल ते तुम्हाला सगळे कस्टमरचं पेमेंट इथे
शो करेल. एक्झिक्यूट करायचं, जस्ट क्लिक ऑन एक्झिक्यूट बटन. इथे बघा कस्टमर 1 आपला आहे एबीसी लिमिटेड, त्याचे 3 लाख रुपये रिसीव्ह करायचे, फक्त इन्व्हॉइस बनवली. इथे रेड सिम्बॉल दाखवतोय म्हणजे त्यांचं पेमेंट अजून क्लिअर झालेलं नाहीये. ठीक आहे, रिसीव्ह झालेलं नाहीये. इथे सेकंड वेंडर आहे, ठीक आहे, सॉरी सेकंड कस्टमर आहे, त्याचं सुद्धा 5 लाख रुपये, त्याचं सुद्धा रेड मध्ये इथे शो करतोय, त्याचाही आपल्याला अमाऊंट अजून रिसीव्ह झालेली नाहीये. ठीक आहे. जर मी बॅक करतो पुन्हा, जर तुम्हाला पर्टिक्युलर एका कस्टमरचं दाखवायचं असेल किंवा चेक करायचं असेल, ठीक आहे, ओपन आयटम, सो सर्च करून तो पर्टिक्युलर कस्टमर इथे सिलेक्ट करायचा आहे. सो मी एबीसी लिमिटेड कस्टमर सिलेक्ट केला, देन एक्झिक्यूट करायचं आणि इथे ओपन आयटम रेडिओ बटनवर क्लिक करायचं. क्लिअर आयटम म्हणजे ज्यांचं पेमेंट क्लिअर झालेलं आहे, ज्यांच्याकडून पेमेंट आपल्याला पूर्णपणे आलेले आहे, ते कस्टमर आपण इथे बघू शकतो. आणि खाली ऑल आयटम रेडिओ बटन आहे, त्याच्यावरती म्हणजे ज्यांचा बॅलन्स आहे तेही शो करतील आणि ज्यांचं क्लिअर झालं त्यांचंही आपल्याला शो करायला दिसेल. एक्झिक्यूट केला. सो इथे बघा 3 लाख रुपये या कस्टमर पासून रिसिव्ह व्हायचे बाकी आहे. ठीक आहे. सो असं पर्टिक्युलर सिंगल कस्टमर वाईज पण बघू शकतो आणि मल्टिपल पण आपण कस्टमरचे बॅलन्स चेक करू शकतो. ठीक आहे. तो आजच्या सिरीज मध्ये आपलं एवढंच होतं, एक कस्टमर इनवॉइस बनवणं आणि बॅलन्स कसं चेक करायचं. आपण नेक्स्ट सिरीज मध्ये पुन्हा कस्टमर इनवॉइस, इनकमिंग पेमेंट पण बघूया, कस्टमर पेमेंट आणि बॅलन्स चेक करायचं पण पुन्हा बघणार आहोत. ठीक आहे. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ व्यवस्थित समजला असेल. स्टार्ट टू एंड पर्यंत व्यवस्थित बघा, सगळ्या गोष्टी क्लिअर होतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद.